नमस्कार, मी प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण खारं वांगं बनवणार आहेत। तर बनवताना एकदम सोपी पद्धत वापरलेली आहे आणि यामध्ये अजिबात कोणत्याही प्रकारचे मसाल्याचा सुद्धा वापर केलेला नाही। तरी सुद्धा आपली जी ही भाजी आहे ती खायला खूपच छान झालेली आहे आणि दिसायला सुद्धा खूपच चमचमीत दिसत आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात अगोदर इथे मी 5 ते 6 चांगली काटाळ वांगी घेतलेली आहेत, म्हणजे त्याला छान काटे आहेत आणि देठ सुद्धा चांगला आहे। तर इथे आपण एक वाटी भरून पाणी घेतलेले आहे, तर त्यामध्ये आपण 1 चमचाभर मीठ टाकून घेतलं आहे आणि ही जी वांगी आहेत ते आपण कापून घेणार आहेत। तर वांगे कापत असताना त्याच्या मधोमध आपल्याला फोडी करून घ्यायच्या आहेत आणि वांगे कापून झाले की आपण त्यामध्ये बघून घेणार आहेत की एखादी अळी वगैरे असते। तर बघा, आपण सर्व वांगी चिरून घेतलेली आहे, ती आता पाण्यामध्ये टाकून घ्यायची। नंतर आपण इकडे मसाला घेतलेला आहे, तर त्यासाठी इथे मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरं, कोथिंबीर आणि 1 लसणाची गड्डी आणि थोडेसे सुक्क खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत। नंतर आपण इथे 2 ते 3 चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत, हे पूर्णतः ऑप्शनल आहेत। 1 मूठभर आपण इथे शेंगदाणे घेतलेले आहेत। तर गॅसवरती आपण सगळ्यात अगोदर कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये आपण ज्या हिरव्या मिरच्या आहेत त्या चांगल्या भाजून घेणार आहेत। हिरवी मिरचीमुळे भाजून घेतली की खूप छान टेस्ट येते। तर तुम्ही इथे हिरवी मिरची न भाजता सुद्धा पुन्हा तेलात सुद्धा परतून घेतली तरी चालते, पण ही मी मिरची भाजून घेणार आहे। तर बघा, हिरवी मिरची आपली भाजून झालेली आहे। भाजून झाली की पूर्णतः आपल्याला ती थंड करून घ्यायची आहे। नंतर आपण इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये जी मिरची थंड झाली ती टाकून घेणार आहेत। नंतर आपण कोथिंबीर यामध्येच टाकून घेणार आहेत। जे सुक्क खोबरं घेतलं होतं इथे तुम्ही खोबरं भाजून सुद्धा वापरू शकता। नंतर आपण इकडे सगळ्यात जास्त लसूण वापरलेला आहे, कारण यामुळे खूपच छान टेस्ट येते आणि 1 चमचाभर जिरे टाकून घेतलेले आहेत। नंतर आपण जे शेंगदाणे भाजून घेतले होते ते सुद्धा यामध्येच टाकून घेणार आहेत। नंतर आपण तीळ सुद्धा चांगले खमंग भाजून घेतले होते। 2 ते 3 चमचे आपण तीळ यामध्ये टाकून याचा आता एक आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे। वाटण करत असताना यामध्ये आपण अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही। तर बघा, इथे आपण एकदम बारीक वाटण करून घेतलेलं आहे। हे वाटण आता आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। वाटण करत असताना त्यामध्ये पाणी अजिबात वापरायचं नाही। तर वाटण आपलं झालेले आहे आणि इकडे वांगे सुद्धा आपले पाण्यामधून आता आपण काढून घेणार आहेत। तर बघा, वांग्याचं पूर्ण पाणी आपल्याला निपटून घ्यायचं आहे आणि ते वांग्यामध्ये आता आपल्याला हा जो मसाला आहे तो भरून घ्यायचा आहे। तर पूर्णपणे आपल्याला हा जो मसाला आहे तो वांग्यामध्ये काटोकाट भरून घ्यायचा आहे। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हा मसाला आपल्याला सर्व वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे आणि इथे मी एका वांग्यामध्ये मसाला भरून घेणार आहे। तर अशाच प्रकारे नंतर सर्व वांग्यामध्ये हा मसाला आपल्याला भरून घ्यायचा आहे। तर बघा, आपण पूर्ण मसाला वांग्यामध्ये भरून घेतला आहे आणि सर्व मसाल्यामध्ये अशाच प्रकारे आपण मसाला भरून घेतला आहे। तर गॅसवरती आपण कढई गरम करायला ठेवली आहे, त्यामध्ये 1 पळी तेल टाकून घ्यायचं आहे। तेल चांगलं तापलं की त्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची आहे आणि मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये जिरं टाकून घेणार आहेत। जिरं सुद्धा आपल्याला छान फुललं की त्यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे। तर कढीपत्ता सुद्धा चांगला तळला की त्यामध्ये आपण जे वांग्यामध्ये मसाला भरून घेतला होता ते वांगे आता तेलामध्ये सोडून घेणार आहेत। तर सर्व वांगे आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत आणि हे वांगे टाकत असताना आपल्याला गॅसची फ्लेम एकदम कमीच ठेवायची आहे आणि 1 ते 2 मिनिट आपल्याला वांगे चांगले परतून घ्यायचे आहेत। वांग्याला चांगले काळे डाग पडेपर्यंत वांगा आपण चांगलं परतून घेणार आहेत। तर बघा, वांग्याचा रंग सुद्धा छान बदललेला आहे आणि 1-2 मिनिट आपण वांगे परतून घेणार आहेत। तर यामध्ये आता
आपण अगदी थोडंसं पाणी टाकून घेणार आहेत। तर वाटण करताना मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं उरलं होतं, त्यामध्येच थोडंसं पाणी टाकून आपण वांग्यामध्ये टाकून घेतलं आहे आणि आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहेत आणि परत एकदा आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावर आता झाकण ठेवून एक 5 मिनिट आपल्याला वांग चांगलं शिजवून घ्यायचं आहे। तर यावर आता मी झाकण ठेवून घेतलं आहे आणि 5 मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचं आहे। तर बघा वांग्याचा रंग सुद्धा छान बदललेला आहे। तर अजून थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं होतं, वाटण केलं होतं ते उरलं होतं, ते वाटण आता मी यामध्येच टाकून घेतलं आहे आणि वांगे आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत। तर बघा इथे आता आपण मोठ्या गॅसवर एक उकळी काढून घेणार आहेत, म्हणजे जे वांगे आहेत आणि जो मसाला आहे तो चांगल्या प्रकारे शिजला जाईल आणि मसाला चांगला शिजला की खायला सुद्धा खूपच छान टेस्ट येते। तर बघा मोठ्या गॅसवर आपण एक उकळी काढून घेतली आहे। खायला खूपच छान लागते हे खाऱ्या वांग्याची भाजी। अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा। तर बघा आपला रस्सा एकदम दाटसर झालेला आहे आणि वांग सुद्धा खूप छान शिजलेला आहे। तर आता आपण गॅस बंद करून घेणार आहेत। इथे आपली खाऱ्या वांग्याची भाजी बनवून तयार आहे। दिसायला खूपच छान दिसत आहे। तर ही भाजी तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता। खायला खूपच छान लागते आणि शिवाय आपण यामध्ये कोणत्याही प्रकारचे मसाले वापरलेले नाही, तरी सुद्धा भाजी दिसायला तर छानच दिसत आहे आणि खायला तितकीच टेस्टी झालेली आहे। तर ही रेसिपी एक वेळेस तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि ही मी केलेली रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा। तर पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं चांगलं चांगलं खात रहा।